गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे। राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे हा 5 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या ठिकाणी पार पडणार आहे। या 5 दिवसीय महोत्सवाचं नियोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले आहे। 20 डिसेंबरला दांडिया स्पर्धा, 21 डिसेंबरला अर्जुनी मोरगाव येथे पारंपरिक नृत्य स्पर्धा पार पडेल। 22 डिसेंबरला प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून महोत्सवाचा समारोप 23 डिसेंबरला इंडियन आयडल फेम सवाई भट याच्या लाईव्ह कॉन्सर्टने होणार आहे। या महोत्सवात नागरिकांना केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे तर स्पर्धक म्हणूनही सहभागी होता येणार आहे। स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसं ठेवली आहेत। प्रथम क्रमांकासाठी 51,000, द्वितीय 41,000, तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त 5 उत्तेजनार्थ बक्षिसे, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन कलावंतांचा गौरव केला जाईल। अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा मोठ्या संख्येने आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक प्रशांत शहारे आणि लोकपाल गहाणे यांनी केले आहे। आपलं माननीय आमदार राजकुमार बडोले साहेबांच्या संकल्पनेतून आपलं हे आमदार सांस्कृतिक महोत्सव अर्जुनी मोरगाव विधानसभा याचं आयोजन आपण 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। आणि हे एकदम म्हणजे भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे छटा याच्यामधून दिसणार आहेत। जसं आमचं 19 तारखेला पावा यांचा लाईव्ह म्युझिक अँड मेडिटेशन, त्यांच्या मेडिटेशनवर एकदम सायलेंट इंटरनॅशनल गायक आहे तो, वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं कॉन्सर्ट झालेले आहेत। त्यांचा 19 तारखेला उद्घाटनीय कार्यक्रम त्यांचा ठेवलेला आहे। परत 20 तारखेला आपलं दांडिया स्पर्धा आहे। ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या, आता राज्य म्हटलं तर आपलं MP आणि छत्तीसगड लागून आहे, त्याच्यामुळे तिकडून पण आपल्याकडे बरेचसे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। तसं दांडिया स्पर्धा पण आपण आयोजिलेला आहे, ते 20 तारखेला त्याचं आयोजन केलेलं आहे। परत 21 तारीख हे दोन्ही कार्यक्रम हे सडक अर्जुनी आशीर्वाद लॉनला होतील। आणि 21 तारखेला 21, 22 आणि 23 असे 3 कार्यक्रम आपला मोरगाव अर्जुनी जिल्हा परिषद शाळेचे प्रांगण या ठिकाणी होणार आहे। जसं 21 तारखेला पारंपरिक नृत्याची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर नाव नोंदणी झालेले आहेत। 22 तारखेला आपलं सुप्रसिद्ध जी शिवालीताई पाटील आहे त्याचं कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे। परत 23 तारखेला आपला इंडियन आयडल फेम सवाई भट यांचं संगीताचा लाईव्ह कॉन्सर्ट आपण आयोजिलेलं आहे। तर असं एकदम 5 दिवसाचं एक सुंदर असं सांस्कृतिक आयोजन आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये केलेलं आहे। वेळ काय असेल कार्यक्रमाची? आपण वेळ सायंकाळची 6 वाजताची वेळ, सगळ्या कार्यक्रमांसाठी 6 वाजताचा वेळ ठेवलेला आहे। कोण येणार आहे 19 तारखेला? आपल्या 19 तारखेला उद्घाटनीय कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। तर प्रफुल्ल पटेल साहेब खासदार त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या उद्घाटनीय म्हणून आपले इंद्रनील साहेब पालकमंत्री गोंदिया जिल्ह्याचे ते आमंत्रित केलेले आहेत, ते येणारच आहेत। स्वागताध्यक्ष म्हणून आपले बडोले साहेब आणि बाकी उपेंद्र कोठेकर साहेब, परिणय फुके साहेब, राजेंद्र जैन साहेब, विजय रांगडाले साहेब, विनोद अग्रवाल साहेब, संजय पुराम साहेब, लायग्राम भेंडारकर साहेब, वीरेंद्र अंजनकर सर, प्रेम रांगडालेजी, सीताताई रांगडाले आणि सुरेंद्र नायडू असे आपण महायुतीचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांना आपण उद्घाटनीय कार्यक्रमामध्ये निमंत्रण दिलेलं आहे। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार जी बडोले साहब अपने क्षेत्र में
सांस्कृतिक महोत्सव के नाम से अभी एक कार्यक्रम आयोजित किए हैं। वो कार्यक्रम 19 तारीख से 23 तारीख तक 5 दिन का रहेगा। उसमें उन्होंने 2 पार्ट में वो कार्यक्रम करने की नियोजन किए है। 2 दिन अर्जुनी सड़क में रहेगा 19 और 20 तारीख को, और बाकी 21, 22, 23 अर्जुनी मोरगांव में जिला परिषद स्कूल के ग्राउंड पर लिया जाने वाला है। और इसमें एक दोनों तरीके की सांस्कृतिक महोत्सव में कार्यक्रम उन्होंने रखे हैं। एक इंटरनेशनल लेवल से तो नेशनल लेवल तक भी है उसमें, और सांस्कृतिक का उस एरिया का, यानी विदर्भ के आखिरी कोने का जो एरिया है अपना गोंदिया जिला, उसमें जो स्थानिक संस्कृति है वो भी उसमें पार्टिसिपेट करने वाली है। तो एक लोगों को एक जागृति की, एक ग्रामीण भाग की संस्कृति कैसी है और आज की मॉडर्न संस्कृति कैसी चल रही है, और सांस्कृतिक कार्यक्रम में कौन कौन से पार्टिसिपेट अपन ले सकते हैं और उसका महत्व क्या है, ये एक दिखाने के लिए एक आमदार साहब ने एक प्रयास करने का कोशिश किया है। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।